तिच्याबद्दल जी काही माहिती मिळते सगळी गोळा करतोय आणि ईश्वरचरणी प्रार्थना करतोय की त्या दोघी लवकरात लवकर आम्हाला सापडू दे। आणि मला खात्री आहे त्या दोघी नक्की लवकरात लवकर सापडतील। राजन सर, तुम्ही आणि अन्नपूर्णा आजी एवढे कष्ट घेताय ना, तुम्हाला यश नक्की मिळणार बघा। मला आत्ताच जाणवतंय त्या दिवशी आजी एवढ्या खुश असतील ना। हो ना, ज्या दिवशी त्या दोघी सापडतील तो दिवस माझ्या आयुष्यातला सगळ्यात लकी दिवस असेल। त्यानंतर मी त्या दोघींना कधीच माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही। एका फुलासारखा सांभाळीन त्यांना। एक बाप म्हणून आणि एक नवरा म्हणून मी जे काही करू शकलो नाही ना, ते सगळं मला करायचंय त्यांच्यासाठी, फक्त त्यांच्यासाठी। अहो, तुमचं आमच्यावर एवढं प्रेम आहे हे ऐकून मला तुमचा लई अभिमान वाटतोय। आणि आता मला पूर्ण विश्वास बसलाय का तुम्ही माझ्या कमळीची लई काळजी घेशीला, तिला लई जीव लावशीला। ह्या साधना मावशी, तुम्ही नाही का घरी आला होता जेवायला, अन्नपूर्णा आजी पण होत्या। तुम्हाला जेवण आवडलं होतं ना, ह्यांनीच बनवलेलं, आठवलं का? वाह, अगदी अप्रतिम झालं जेवण। नयनतारा, ही अशीच चव माझ्या माहेरी जेवणाला असायची। आजी, आजचं हे जेवण ज्यांनी बनवलंय ना, त्या मावशी आमच्याकडे कालच आल्या। हा हा, आठवलं। त्या दिवशी खूप छान जेवण बनवलं होतं ना तुम्ही। हा, तशी चव मी त्याआधी चाखली होती। माझ्या गौरीच्या हाताला आहे तशी चव। तुम्हाला भेटून खूप आनंद झाला। यासनी अजून बी माझ्याबद्दल किती बारीक सारीक गोष्टी लक्षात आहेत। हॅलो, काय? मी आलोच। काय झालं? काय प्रॉब्लेम? थोडं इमर्जन्सी आहे, मी येतो, भेटू, बाय। काय झालं असेल? राजन सर असे अचानक का निघून गेले? त्यांच्याकडे बघून ते टेन्शन मध्ये वाटत होते। काय झालं असेल काय माहिती? हे असे घाबरलेत का? नेमकं काय झालं असेल? कुठलं संकट तर आलं नसेल ना मग?